उच्चारण लागेल ना सगळं उच्चार गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना शुभ संध्याकाळ. चला 17व्या चाचणीला आपल्या इंटरनेटची अडचण आली होती. ती चाचणी 6 वाजता घेणार आहे. तर 17व्या चाचणीला अडचण आलेली चाचणी आपण 6 वाजता घेणार आहोत. ती चाचणी आपण 6 वाजता घेणार आहोत. सर्वांनी आताच्या 18व्या चाचणीला जॉईन करा. 5 वाजून 40-20 मिनिटाची जी तासिका आहे तिला जॉईन करा. चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनोस्ती केंद्र वाली तालुका जिल्हा बीड. आमच्या शाळेचे विद्यार्थी 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता. बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. तुम्ही सुरवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुमच्यासोबत तुमचे पालक, शिक्षक, नातेवाईक पाहणार आहेत का? संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत. या ठिकाणी अशा क्लासेसची फी बाजारामध्ये 5,000 ते 25,000 आहे, परंतु आमच्या शाळेच्या वतीने हे सर्व क्लासेस अगदी विनामूल्य फ्री दिले जातील. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. या ठिकाणी आज आपण बुद्धिमत्ता चाचणीची साठी लाईव्ह तासिका घेत आहोत. यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट, किमान 30+ सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी 300+ लाईव्ह तासिका व 300+ सराव टेस्ट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या सराव टेस्ट मिळणार आहेत टेलिग्राम चॅनलवरती. आणि त्यामध्ये तुमचा 3000+ प्रश्नांचा सराव या ठिकाणी होणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचं खूप असं अभिनंदन. लाईव्ह तासिकेमध्ये आजची लाईव्ह तासिका आपल्याला कोणत्या परीक्षेसाठी उपलब्ध आहे? तर 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती, त्याचबरोबर 4थी 5वी सैनिकी स्कूल, 8वी NMMS, त्याचबरोबर 1ली ते 8वी मंथन, प्रज्ञाशोध, ज्युनियर IAS, MTS, BTS, RTS या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. आजचा घटक पहा आहे जुळणारी आकृती, मिळती जुळती आकृती, तंतोतंत आकृती. चाचणी क्रमांक 18 मध्ये 10 प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण करणार आहोत. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असाल तर जॉईन करून घ्या. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, व्हिडिओला लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. मी सोमनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा, तंतोतंत आकृती, मिळती जुळती आकृती आपल्याला पर्यायामध्ये शोधायची आहे. अगदी तंतोतंत आकृती, मिळती जुळती आकृती तुम्हाला शोधायची आहे. क्षितिजा काळे, कधी उत्तर.
आरती प्रीती डी उत्तर, अनुष्का सार्थक विराज डी उत्तर, यशस्वी बरोबर डी उत्तर. चला जे मित्र जॉईन नसतील त्यांना फोन करून जॉईन करून घ्या. भागवत सानप डी उत्तर, अक्षदा सानप डी उत्तर, पूनम कर्डिले डी उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. खूप छान, अभिनंदन तुमचं, कोणाचंही उत्तर चुकत नाही. पहा, पर्यायीमध्ये आपण बारकाईने पाहिलं तर या षटकोनातील कोणाच्या बाजूला टिपक्याचा कोण पाहिजे होता. या ठिकाणी रंगवलेला भाग पण चुकीची दिशावरती आलेला आहे, त्याचबरोबर या ठिकाणी टिपके पण चुकीच्या बाजूवरती आले, त्यामुळे हे पर्याय चुकीचा. त्याचबरोबर पर्याय बी मधील आपल्याला टिपक्याचा बाजू आणि रेषाची बाजू चुकीची आलेली आहे, त्यामुळे बी पर्याय चुकीचा. सी पर्यायामध्ये आपण बारकाईने पाहिलं तर रंगवलेला भाग आणि रेषेचा त्रिकोण या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी आलेला आहे. आपलं शिल्लक राहिलं विद्यार्थी मित्रांनो डी उत्तर, आणि डी उत्तर आणि प्रश्न आकृती अगदी तंतोतंत जुळती, म्हणून पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. प्रदीप सानप, कृष्णा सानप डी उत्तर अभिनंदन. प्रदीप, कृष्णा अभिनंदन. चला या ठिकाणी सर्वांचं अगदी बरोबर. प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती, प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. आदित्य अशोक सानप डी उत्तर. आदित्य, पहिल्या तासाला कुठे गेला? 2 तासाला एवढ्या वेळ कुठे गेला होता बरं तू? चला, मी त्या जॉईन नाहीये. क्षितिजा घाडे सी उत्तर. यशस्वी गौर सी उत्तर. प्रदीप सानप, कृष्णा सानप सी उत्तर. पूनम कर्डिले सी उत्तर. अक्षरा सानप सी उत्तर. तनुष्का सार्थक विराज सी उत्तर. सोहम वनवे सी उत्तर. भागवत सानप सी. आरती प्रीती सी उत्तर. चला, खूप छान, अभिनंदन तुमचं, कोणाचंही उत्तर चुकत नाही. चला, हा परीक्षेत आलेला प्रश्न आहे. पण भागवत सानप, आरती प्रीती सी उत्तर. पहा, या ठिकाणी तुम्ही दिलेलं उत्तर अगदी बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. खूप छान, अभिनंदन तुमचं. या ठिकाणी आकृतीच्या जागा चुकलेल्या आहेत. पहा, या ठिकाणी वजाचं चिन्ह अपेक्षित होतं, त्या ठिकाणी आलेलं नाही. त्याचबरोबर या सर्व चिन्हांनी, चारीच्या चारी चिन्हांनी आपापल्या जागा बदलल्या, त्यामुळे चुकीचं. सी पर्यायात आपण बारकाईने पाहिलं तर काय चूक दिसते? सी पर्यायामध्ये आपण बारकाईने पाहिलं तर चूक दिसते का काही? तर या ठिकाणी अधिक वजा वजा अधिक काहीच चूक नाही, अगदी तंतोतंत जुळते. डी पर्यायाकडे आपण पाहू तर या ठिकाणी गुणिलेचे चिन्ह आहेत. पहा, कशाचे चिन्ह आहेत? गुणिलेचे चिन्ह, त्यामुळे डी उत्तरही गेलं, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर सर्वांचंच खूप छान. भागवत, आरती प्रीती, आदित्य सी उत्तर, तुमच्या सर्वांचं सी उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर सर्वांचं बरोबर. चला, प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती, प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. जुळणारी आकृती शोधा, तंतोतंत जुळणारी आकृती शोधा, बरोबर आकृती शोधा. प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती अगदी तंतोतंत कोणती आहे ती शोधा. तनुष्का सार्थक विराज सी उत्तर देत आहे. चला, सोहम वनवे सी उत्तर. क्षितिजा खाडे सी उत्तर. प्रदीप सानप, कृष्णा सानप सी उत्तर. पूनम कर्डिले सी उत्तर. भागवत सानप, अक्षरा सानप, आरती प्रीती सी उत्तर. चला, खूप छान, अभिनंदन तुमचं, कोणाचंही उत्तर चुकत नाही. प्रश्न आकृती बरोबर आपण उत्तर आकृती जर मिळती जुळती पाहिली तर या ठिकाणी आपल्याला काय जाणवतंय? तर या ठिकाणी आपल्याला गुणिलेचं चिन्ह अपेक्षित होतं, या ठिकाणी 3 गुणिलेले आलेले आहेत, त्यामुळे हे उत्तर चुकलं. बी उत्तर आपल्याला अगदी बरोबर वाटतंय, परंतु या ठिकाणी गुणिलेची संख्या पहा, या ठिकाणी अधिकची संख्या आलेली आहे. किती? अधिकची संख्या आलेली आहे 3, या ठिकाणी आपल्याला 2 अपेक्षित, त्यामुळे हे उत्तर चुकलं. आणि डी पर्यायामध्ये पण सेम सिच्युएशन आहे. पहा, या ठिकाणी 3 ठिकाणी अधिकचं चिन्ह, त्यामुळे डी उत्तर चुकलं. शिल्लक राहिलं विद्यार्थ्यांनो सी उत्तर, आणि सी पर्याय अगदी तंतोतंत जुळणारा. तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर सर्वांचंच बरोबर. यशस्वी भवर सी उत्तर.
प्रशांत सानप सी उत्तर, सृष्टी गंडा सी उत्तर, तनुष्का तासाच्या वेळेत तासच करीत जा, नको त्या कमेंट टाकत नको जाऊ. महाराष्ट्र सगळ्या तुझ्या कमेंट वाचत असतो. आपण आपल्या शाळेसाठी नाही, सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी तास घेतो. मी पुस्तक पाठवलं, माझी कमेंट वाचा, अशी बळजबरी माझ्यावर करू नका. पहा, आपल्या कमेंट सगळेजण पाहत असतात, सगळेजण वाचत असतात. थोड्या कमेंट टाकताना काळजीपूर्वक टाकत चला. प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती यामध्ये आपल्याला तंतोतंत आकृती ओळखायची. पहा, प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती यातील आपल्याला तंतोतंत ओळखायची. काळजीपूर्वक टाका. पहा, चौथ्या प्रश्नाचं उत्तर. चला, क्षितिजा प्रश्न क्रमांक चुकलाय का तुझा? 4च्या ऐवजी 5 झालाय. भागवत सानप सी उत्तर, सोहम अनवे सी, यशस्वी भवर सी, प्रशांत सानप, पूनम कर्डिले, क्षितिजा सार्थक, विराज सी उत्तर, सृष्टी गंडा सी, क्षितिजा खाडे सी उत्तर, प्रदीप सानप, कृष्णा सानप सी उत्तर, आदित्य अशोक सानप सी उत्तर. चुकून टाईप झालं म्हणजे का? बरं, ठीक आहे, काय अडचण नाही. आरती प्रीती सी उत्तर. चला, मिठे जॉईन नाहीये. आरती प्रीती मिठे जॉईन नाहीये का? अक्षता सानप सी उत्तर. पहा, मिळती जुळती आकृती सी उत्तर अगदी बरोबर या प्रश्नाचं. खूप छान, अभिनंदन तुमचं. ए आकृतीकडे पाहिलं, वरील गोलाची बाजू आणि या ठिकाणी अधिकच्या ऐवजी गुणिलेच्या चिन्ह आले, मध्ये पण आकृती चुकीची झालेली आहे. मग ए पर्याय गेला. बी पर्यायाकडे आपण बारकाईने पाहिलं तर गोलामध्ये 2 रेषा आहेत, चौकोनामध्ये एकच रेषा आहे, म्हणजे बी पर्याय ही गेला. सी पर्याय आपण बारकाईने पाहिला तर आकृत्या अगदी तंतोतंत जुळत आहेत, सर्व आकृत्या अगदी तंतोतंत जुळत आहेत. आपण डी पर्यायाकडे पाहावं लागेल आपल्याला. या ठिकाणी डी पर्यायामध्ये चुकीची बाजू आहे पहा, आणि त्यामुळे डी उत्तरही चुकलं. या ठिकाणी डी उत्तरही चुकलं. या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन. चला, अक्षरा सानप सी उत्तर, चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो. चला, 5वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न 5वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न 5वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. भागवत सानप डी उत्तर, पूनम कर्डिले डी उत्तर, यशस्वी भवर, क्षितिजा खाडे, सोहम अनवे डी उत्तर, प्रशांत सानप, अक्षरा सानप, तनुष्का सार्थक, विराज डी उत्तर, आदित्य सानप डी उत्तर. चला, 5व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. कोणाचे उत्तर चुकत नाही. आरती प्रीती डी उत्तर, सृष्टीगंधा डी उत्तर. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोणाचे उत्तर चुकलं नाही. मला वाटलं होतं कुणीतरी चुकीचं टाकील, परंतु कोणी चुकलेलं नाही. चला, प्रश्न आकृती आणि उत्तर आकृतीकडे पाहिलं आपण बारकाईने तर या ठिकाणी त्रिकोणच उलटा झालेला आहे, त्यामुळे ए पर्याय गेला. त्रिकोण तिरका झालेला आहे, बी पर्याय गेला. त्रिकोण तिरका झालेला आहे, सी पर्याय गेला. पहा, या ठिकाणी चला, या ठिकाणी योग्य उत्तर राहिलं आपलं डी, आणि या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. 5व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला, अगदी सोपा प्रश्न होता पहा, फक्त आकृती फिरवलेली होती तिरकी. आपल्याला तिरकी फिरवलेली आकृती ही तंतोतंत आकृतीमध्ये जमत नाही, या प्रश्नावरून आपल्या लक्षात येत असेल. चला, 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न 6वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. तनुष्कामध्ये बघता शनी उत्तर सापडतंय, तरी पण 3 आकृतीवरती चुकीची फुल्ली मारल्याशिवाय बरोबर उत्तर लिहायचं नाही. क्षितिजा घाडे सी उत्तर, प्रशांत सी उत्तर, भागवत सी उत्तर, सृष्टी गांधाळ सी उत्तर, तनुष्का खटके, तनुष्का सार्थक, विराज सी उत्तर, सोहम अनवे सी उत्तर, यशस्वी भवर, आदित्य सानप, आरती प्रीती सी उत्तर. चला, या ठिकाणी बरं फुली मारा, फुली मारल्याशिवाय करू नका.
आराध्याबाई आल्या बघा. आराध्या कुंभार सी उत्तर. अक्षता सानप सी उत्तर. आराध्या आज 9 वाजेपर्यंत मोबाईल चार्जिंग करून तास करायचा आहे. 9 वाजेपर्यंत कंटिन्यू तास आहे. चला या ठिकाणी पहा सर्वांचं सी उत्तर. अक्षता सानप सी उत्तर. पहा प्रश्न ए मध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी या खुणा चुकीच्या ठिकाणी आहेत. पर्याय बी कडे पाहिलं आपण, बी पर्यायकडे पाहिलं तर या ठिकाणची खूण चुकीची आहे. पहा या ठिकाणी खूण चुकीचे आहे. चला सी पर्यायाकडे पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी सर्व खुणा अगदी तंतोतंत जुळताना दिसत आहेत. सर्व खुणा अगदी तंतोतंत जुळताना दिसत आहेत. परंतु आपण डी पर्यायाकडे पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर डी पर्यायातील खुणाही आपल्याला तंतोतंत जुळत नाहीत. त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय सी. आणि या प्रश्नाचं सी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. 6व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. अक्षता सानप, प्रदीप सानप, कृष्णा सानप, पूनम कर्डिले सी उत्तर. तुमच्या सर्वांचं अभिनंदन. चला 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. तंतोतंत आकृती, मिळती जुळती आकृती शोधा आणि टाका. पूनम कर्डिले, प्रशांत सानप, सृष्टी गांधा, प्रदीप सानप, कृष्णा सानप, सोहम अनवे, यशस्वी भवर, महेश सानप, क्षितिजा खाडे, आदित्य अशोक सानप, भागवत सानप डी उत्तर. चला आराध्या कुंभार डी उत्तर. तनुष्का, सार्थक, विराज डी उत्तर. चला या ठिकाणी पहा पर्याय ए आकृतीकडे आपण जर पाहिलं तर ए आकृतीमध्ये काय दिसतंय बघा आपल्याला. या ठिकाणी काय अपेक्षित होतं, या ठिकाणी गोल अपेक्षित होते, गोल टिक्के अपेक्षित होते. आणि या ठिकाणी परंतु त्या दिसत नाहीत. त्यामुळे ए पर्याय चुकला. बी पर्यायामध्ये आपण बारकाईने पाहिलं तर गोलाची साईज बारीक झालेली पहा. गोलाची साईज कशी झाली बारीक आणि मध्ये एक गोल येणं बाकी. त्यामुळे बी पर्याय चुकला. सी पर्याय कडीच्या रेषेवरती ते गोल आलेले आहेत. त्यामुळे सी पर्याय चुकला. शिल्लक राहिला आपल्या विद्यार्थी मित्रांनो डी पर्याय. आणि डी पर्यायामध्ये सर्व खुणा अगदी तंतोतंत जुळत आहेत. त्यामुळे डी उत्तर अगदी बरोबर. 7व्या प्रश्नाचं डी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. कोणाचंही चुकलेलं नाही. सावरी सानप, अश्विनी सानप, अक्षता सानप डी उत्तर. तुमचं अभिनंदन बेटा. चला 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. काळजीपूर्वक पहा. 8व्या प्रश्नाला काळजीपूर्वक पहा. गोल जागा आणि त्या ठिकाणचं ठिकाण व्यवस्थित उत्तर द्या. चला 8वा प्रश्न. तनुष्का, सार्थक, विराज डी उत्तर. भागवत सानप डी. सृष्टी गांधाळ, सोहम अनवे, यशस्वी भवर, क्षितिजा खाडे, पूनम कर्डिले, अक्षता सानप डी उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. कोणाचंही उत्तर चुकत नाही. खूप छान, चांगला अभ्यास तुमचा. आराध्या कुंभार डी उत्तर. प्रशांत सानप डी उत्तर. असावरी सानप, अश्विनी सानप डी उत्तर. महेश सानप डी उत्तर. अक्षता सानप डी उत्तर. चला अभिनंदन तुमच्या सर्वांचं. चला खूप छान, कुणीही उत्तर चुकत नाही. पहा ए पर्यायामध्ये आपण बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी गोल आलेला नाही. जो आपल्याला अपेक्षित होता. प्रश्न आकृतीमध्ये तो गोल होता आणि रेषा अपेक्षित नव्हती. त्यामुळे ए पर्याय गेला. बी पर्यायामध्ये गोलाची जागा बदललेली आहे. तिन्ही गोलांची जागा बदललेली आहे. त्यामुळे बी पर्याय गेला. सी पर्यायामध्ये त्रिकोणाची आणि चौकोनाची जागा बदललेली आहे. गोलाचा आकार बदललेला आहे. त्यामुळे सी पर्याय गेला. डी पर्यायामध्ये अगदी सर्व आकृत्या तंतोतंत जुळत आहेत. त्यामुळे डी पर्याय अगदी बरोबर. डी उत्तर. 8व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. महेश सानप, अक्षता सानप, प्रदीप सानप, कृष्णा सानप 8व्या प्रश्नाचं डी उत्तर. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला 9वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 9वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती.
सृष्टी गंडाळ, डी उत्तर सार्थक खटके, तनुष्का खटके, विराज खटके, डी उत्तर प्रदीप सानप, कृष्णा सानप, प्रशांत सानप, यशस्वी भोवर, सोहम उनवे, महेश सानप, आराध्य कुंभार, पूनम कर्डिले, भागवत सानप, असवरी सानप, अश्विनी सानप, अक्षरा सानप, आदित्य सानप. सर्वांचं डी उत्तर आलंय, कोणाचे उत्तर चुकलेलं नाही. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. पहा, ए आकृतीमध्ये मध्ये अधिकचे चिन्ह पाहिजे होतं, ते रेषा बाजूला गेल्यात, त्यामुळे ए आकृती चुकीची. बी आकृतीमध्ये सर्व रेषा एकमेकाला वर्तुळाच्या कडेला घेतल्यात, त्यामुळे बी आकृती चुकीची. सी आकृतीमधील रेषा वर्तुळात खेटल्या नाहीत, म्हणून सी आकृती चुकीची. आणि डी आकृतीमधील सर्व रेषा अगदी बरोबर आहेत, चारही रेषा अगदी बरोबर आहेत, त्यामुळे डी पर्याय अगदी बरोबर. 9व्या प्रश्नाचं डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो, कोणाचे उत्तर या ठिकाणी चुकलेलं नाही. 9व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. चला, 10वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती काळजीपूर्वक पहा. एका रेषेच्या बाजूला 3-3 रेषा आहेत. सर्व आकृतीत 3-3 रेषा आहेत का पहा. आकृत्यातील रेषाची दिशा पहा. 3 आकृत्यावरती फुल्ल्या मारा आणि नंतरच एक आकृतीला बरोबरची खूण करा. नंतर तोच पर्याय क्रमांक आपल्या उत्तर आकृतीमध्ये उत्तर पत्रिकेमध्ये रंगवा. चला, महेश सानप हे उत्तर चुकलंय. तनुष्का खटके, सार्थक खटके, विराज खटके, बी उत्तर. यशस्वी भोवर, बी उत्तर. सृष्टी गंडा, बी. भागवत सानप, बी. आराध्या कुंभार, बी. सोहम मुनवे, बी. आदित्य अशोक सानप, बी उत्तर. पूनम कर्डिले, बी. प्रदीप सानप, कृष्णा सानप, बी उत्तर. आसावरी सानप, अश्विनी सानप, बी उत्तर. अक्षर सानप, बी. महेश सानप, बी उत्तर. चला, अभिनंदन तुमचं. पहा, या ठिकाणी एक रेष बाकी आहे, त्यामुळे ए उत्तर चुकलं. सी उत्तर उलट्या रेषा आलेल्या आहेत, त्यामुळे सी उत्तर चुकलं. आणि डी पर्यायमध्ये एक रेष जास्त आलेली आहे, त्यामुळे डी उत्तर एक चुकलं. या ठिकाणी सी मध्ये जर पाहिलं आपण, बी मध्ये जर पाहिलं तर या साहीची साही रेषा अगदी बरोबर आहेत, त्यामुळे बी उत्तर अगदी बरोबर. 10व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सर्व प्रश्नाची अगदी तंतोतंत आणि बरोबर उत्तर दिलेली आहेत. अद्याप कुणीही तासिका सोडून जाऊ नका. तुम्हाला एक सूचना आहे, कुणीही तासिका सोडून जाऊ नका, ऑनलाईन थांबा. पहा, या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, चॅनलला जॉईन करा. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी लाईव्ह तासिकेमध्ये तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. पहा, या ठिकाणी आपली आधीची तासिका मध्येच इंटरनेटच्या अभावी डिस्कनेक्ट झालेली होती. त्या तासिकेची लिंक मी लगेच तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवत आहे. पहा, या ठिकाणी तुम्हाला लगेच लिंक व्हॉट्सअपच्या ग्रुपवर येऊन जाईल. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लगेच व्हॉट्सअपच्या ग्रुपवर लिंक टाकत आहे. ती तासिका टायमिंग मी किती वाजता ठेवला होता या ठिकाणी, 7 वाजता ठेवला होता का? 7 ला टाइम ठेवला होता काय? मी 7 राहिलाय. चला, शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला तासिकाची लिंक आली पाहिजे. या ठिकाणी तासिकाची लिंक आली, या ठिकाणी 6 वाजता. पहा, लिंक आली तुम्हाला. पहा बरं, व्हॉट्सअपमध्ये जाऊन तुम्हाला लिंक आलेली आहे. या ठिकाणी सर्वांनी त्या तासिकेला लागलीच जॉईन करा. 6 वाजताची जी तासिका तुम्हाला दिसत आहे तिला लागलीच जॉईन करा. या ठिकाणी आपण लागलीच ती तासिका चालू करणार आहोत. 17वी तासिका आली ना लिंक, सगळ्यांनी ही तासिका बंद करा आणि लागलीच त्या तासिकेला जॉईन करा. आपण आपल्याला इंटरनेट अभावी जी तासिका आपल्याला पूर्ण झाली नाही ती तासिका आपण लागलीच चालू करणार आहोत. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.